असलेले सर्वांना माझा नमस्कार, साष्टांग दंडवत. मला माझा अनुभव शेअर करायची संधी दिली त्याबद्दल मी काही लेखकांचा आणि डॉक्टर साहेबांचा आभारी आहे. मला या 6 दिवसामध्ये जो काही अनुभव आला तो मी जास्त वेळ न घेता बाकीच्या संधी घेऊन मला एक 4-5 वाक्यामध्ये मध्ये शेअर करतो. मला सर्वप्रथम मी डॉक्टर साहेबांचे आभार मानतो, या संस्थेचे पण आभार मानतो. ही जी बोर्डला स्पिरिच्युअल संस्था आहे तर इथं मला अगोदर माहिती नव्हती. ही नाशिकचं आहे. नाशिकहून या शिबिरासाठी आलेले. मला या शिबिराचं 12 जानेवारीला समजलं. त्याचं कारण असं झालं की माझा एक 4-5 महिन्यापासून हा उजवा पाय गुडघा आणि गुडघ्याची बाहेर पोटीची वरती नळी दुखायला लागली. हळूहळू तिथं म्हणजे दुखल्यानंतर म्हणजे जास्त विस्तृत प्रमाणात दुखायला लागले. आपल्या नाशिकचे जे तज्ञ डॉक्टर आहेत MD झालेले त्या डॉक्टरांना दाखवलं, आयुर्वेदिक काही उपचार केले, परंतु ते दुखणं जे कमी होण्याची वाढतच गेलं. त्यानंतर नाशिकमध्ये हाडाचे स्पेशलिस्ट आहे काकतकर, डॉक्टर काकतकर, त्यांचा पुतणे डॉक्टर काकतकर यांनाही दाखवलं. त्यांचे एक कुलकर्णी डॉक्टर आहेत त्यांनाही दाखवलं. त्यांनी सांगितलं की तुम्हाला याचा पायाचा MRI काढावा लागेल. त्याच्यानंतर एक डॉक्टर शाह म्हणून ते पण हाडाचे स्पेशलिस्ट आहे. ते माहिती याचं तुम्हाला एक्सरे काढावा लागेल. या मोठ्या कंपनीमध्ये माझे एक आठवड्यात MRI चे 12,000 रुपये, त्याच्यानंतर एक्सरेचे 2,000 रुपये, काही गोळ्या वगैरे 15,000 ते 20,000 रुपये अचानक 2 आठवड्यामध्ये माझे गेले. तर मला घरचे म्हणायचे की घ्या दुसऱ्या डॉक्टरकडे दाखवा आपण, अजून कोणी स्पेशलिस्ट असतात तर त्याची म्हणजे त्याचं नाव मी माहीत करतो. कारण त्या वैज्ञानिक असंही होत्या मला ते घरी सांगता पण येत नव्हतं. दिसायला एक व्यवस्थित दिसायचं. माझं फिरायला जाणं एकदा अचानक म्हणून गेलं. मला मित्र म्हणायचे काय येत नाही. त्यांना मी सांगू शकत नव्हतो की माझं नेमकं काय करते, कारण त्यांना डॉक्टर एकदम व्यवस्थित आहे. आणि विशेष म्हणजे म्हणजे नाशिकमध्ये वास्तूच नाही. मला अजून मी ग्रहमान वगैरे सगळं पाहिजे, मला सगळं व्यवस्थित माझं काम मॅच होत नाही. ते करता करता एक दिवस होते म्हणजे कुठल्या टाकायचं औषध जाते काय सत्याची थेरपी नाशिकमध्ये त्या म्हणजे जसं पुण्याची एक संस्था त्यांची एक डॉक्टर आहे म्हणून त्या थेरपीमध्ये मी माझं नाव नोंदवलं. त्यांना 10,000 रुपये भरले आणि रोज एक 40 मिनिटाची थेरपी पट्टे लावतात आणि आपल्या पायावर जे हाडाचं जे असं दुखतं त्याच्यामुळे जवळजवळ 14-15 दिवस तिथे गेलो. नंतर म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की तिथं बरं वाटायचं, हे योग फार त्रास व्हायचा. दिसत काहीच नव्हतं, वेगळ्या प्रकारचे तेल आणि एक भरपूर 12 जानेवारीला मला माहीत पडलं. माझे एक मित्र आहेत म्हणून त्यांनी मला सांगितलं तुम्ही एवढे करतात शिबिर भरलेले म्हणे त्याला तुम्ही जाऊ शकता म्हणे, एवढं सांगितलं मला त्यांनी. या शिबिराचं जे पॉम्पलेट होतं एक व्हॉट्सअपवर पाठवलं 2 दिवसानंतर. आम्ही व्हॉट्सअपमध्ये नंबर पाहिले, आपले धनंजय खडके साहेबांना फोन केला. योगाला त्यांनी लगेच फोन केला. पण त्याच्या अगोदर त्यांनी फोन केला मला. ते म्हणे हो म्हणे 16 तारखेला आहे म्हणे, तुम्ही घेऊ शकता. तुम्ही झाले तुमच्या सौभाग्यवतींना घेऊन आले अजून चांगलं होतं. एवढं सर्व मागाने आणि प्रेम फोनवर त्यांनी सांगितल्यानंतर मला खूप पहिल्यांदा छान वाटलं आणि त्या पद्धतीने मी लगेच त्यांचं रजिस्ट्रेशन करून टाकलं आणि मी 16 तारखेला 15 तारखेला चालू. 15 तारखेला झाल्यानंतर मला म्हणजे याच्यासाठी आलं एक दिवस आपण बरोबर इथं आल्यानंतर संध्याकाळी 8 वाजता झाल्यानंतर माझ्या योगाला डॉक्टर सांगितलं होते
मला माहिती नव्हतं गोपाल शास्त्री डॉक्टर साहेब कोण आहे. त्यांनीच मला बोलायला सुरुवात केली. बोलायला सुरुवात केल्यानंतर पहिला बोर्डाचं नाव समितीचंच आहे म्हणजे नेमकं आहे ते कोण अजून दुसरे कोणी गोपाल शास्त्री आहे का. मला त्याची कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी ते दिसले मंचला दिसले आणि या 7 दिवसामध्ये माझ्यामध्ये म्हणजे एक मानसिक जे होतं दडपण माझं दुखण्यात होतं ते गेलं पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये आणि हे दुखणं म्हणजे मानसिक जे होतं मला ते माझा पाय दुखतोय ते माझं तिथं संपलं ते. त्याच्यानंतर ते ध्यान धारणा वगैरे सांगितलं त्या ध्यान धारणामुळे माझ्या लक्षात घेतलं माझ्या आवडत्या जीवनामध्ये सर्विस असताना मला हे ध्यान धारणा वगैरे त्याच्यासाठी म्हणजे वेळ मिळत असताना किंवा मला पण त्याने सांगितलं असतं तर त्यावेळी मला जे परमेश्वराची कृपा मला त्यावेळेस समजलं नाही. आता समजलं तर मी लगेच आचरणात आणलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून त्यांनी सांगता सांगितलं की तुला दान करा आणि मला पहिल्यापासून इच्छा होती काहीतरी अभ्यास करून द्यायला पाहिजे. योगायोगाने जे आयोजक आहे त्यांनी इतकी सुंदर व्यवस्था केली म्हणजे त्यांचा मानव आभार कमी आणि दोघांनी तुला आणि 7 म्हणजे जो 16 तारखेला 16 आहे आज माझा पाहिजे एकदम व्यवस्थित म्हणजे तुम्ही पाहिला असेल त्याप्रमाणे आणि जेवणावर कंट्रोल लावला. 7 दिवसात रसाहार कसा असतो ते त्यांनी सांगितलं. रसाहार म्हणजे जे आपण सणावार जेवतो त्याच्यापेक्षा चांगलं जेवण मिळाले ताजं जेवण मिळाले आणि त्याला अतिशय उत्तम प्रोटीन मिळाले. त्यामुळे मी या सगळ्या आयोजकांचा या सगळ्या खूप आभारी आहे. ज्ञान मिळाले मिळाले डॉक्टर साहेबांनी मिळाले मी त्यांचा आभार मानतो. परंतु ही मला परमेश्वराची कृपा सांगतो की त्या मुलीने काही मागचं त्यांनी थोडंफार पण नाही केलं असेल. त्यामुळे मला या लोकांच्या सानिध्यात यायला लागलं. माझी सर्वांना विनंती आहे आपल्या जवळच्या लोकांना सांगा आणि त्यांचे कल्याण करा. यापुढे आपल्या सर्वांचे कल्याण आणि माझे कल्याण